एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण तेथील अंधाराचा अंधकार दूर करत असताना समृद्धीची, आनंदाची आणि आरोग्याची ज्योत ही प्रज्वलित करत त्या ठिकाणी आपण सुरुवात करत असतो। आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे एखाद्या शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलन आपण करत असतो आणि मी विनंती करतोय उपस्थित नूतन जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती सन्मानश्री प्रीतेश रावळे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलित करायचे। सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही दीप प्रज्वलित करायची आहे। आपली हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृती रीतीप्रमाणे एखाद्या शुभ कार्याची सुरुवात तेथील समृद्धीची, आनंदाची आणि हे ज्ञानाची दीप प्रज्वलित करून करत असतो। सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण ही दीप प्रज्वलित करायची आहे। एकदा जोरदार टाळ्या। या स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही दीप प्रज्वलित करत आहोत। समाजशी सौ प्रियंका घाटवा मॅडम यांच्या शुभ हस्ते देखील आपण हे दीप प्रज्वलित करत आहोत। समाजशी अजित सावंत साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांच्या देखील शुभ हस्ते आपण ही दीप प्रज्वलित करत आहोत। त्याचबरोबर समाजशी वसंत तांडेल साहेब देखील उपस्थित आहेत। सर्वांशी पराग शिरोडकर साहेब हे देखील उपस्थित, त्यांच्या देखील शुभ हस्ते आपण ही दीप प्रज्वलित करत आहोत। आनंद भिसे साहेब यांना देखील विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण ही दीप प्रज्वलित करायची आहे। त्याचबरोबर रेडीगावचे ग्रामपंचायत सदस्य आपण एक प्रतिनिधी, एक सदस्य आपण या ठिकाणी दीप प्रज्वलित करण्यासाठी याचे सौ रश्मी रेडकर मॅडम उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही दीप प्रज्वलित करायचे आहे। विनंती असेल रेडीगावचे पोलीस पाटील राणे साहेब यांच्या शुभ हस्ते देखील आपण ही दीप प्रज्वलित करत आहोत। रेडीगावचे ग्रामस्थ तथा रेडीगावचे पोलीस पाटील सन्मानश्री सीताराम राणे यांच्या शुभ हस्ते देखील आपण ही दीप प्रज्वलित करत आहोत। आणि या शुभ आणि सुंदर अशा सोहळ्याची आपण सुरुवात दीप प्रज्वलन करत आहोत। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलन, हा दीप जो समृद्धीचा, ज्ञानाचा आणि अगदी आरोग्यदायी देणारा हा दीप। विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण थोडीशी शांतता पाळायची। आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न करत आहोत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या रणसंग्रामाला देखील सुरुवात होईल, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत। परंतु उपस्थित सर्व आमचे प्रमुख मान्यवर विनंती करतोय सन्माननीय अनंत कांबळे साहेब यांना देखील की आपल्या शुभ हस्ते आपण ही दीप प्रज्वलित करायची आहे। सर्वांशी माजी सरपंच अनंत कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण गणरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आहोत। सन्मानश्री भानू राणे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पहार अर्पण करायचं आहे। रेडीगावची ग्रामदेवता श्री देवी माऊली यांच्या प्रतिमेस आपण हा पुष्पहार अर्पण करत आहोत। सर्वांशी राजेंद्र कांबळे साहेब यांना विनंती करतोय की आपण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यास आपण हा पुष्पहार अर्पण करायचा आहे। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा।
विनंती असेल सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. अगदी भरघोस मताने ज्यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाले तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून ज्यांनी अगदी 5 वर्ष कार्यकाळामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. उपस्थित आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत सन्माननीय श्री प्रितेश राऊळ साहेब यांचं आपण रेडी गावचे विद्यमान सरपंच तथा प्रथम नागरिक रामसिंग राणे यांच्या शुभ हस्ते हा आनंदाचा आणि सुंदरसा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. आणि त्याचबरोबर उपस्थित आहेत सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट मधील एक मोठे नाव सिंधुदुर्ग कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा सर यांना देखील विनंती आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे. यानंतर आपण स्वागत करत आहोत सौ प्रियंका घाटवळ मॅडम यांचं विद्यमान पंचायत समिती सदस्य सन्माननीय आनंद भिसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण हा स्वागत सन्मान करत आहोत. यानंतर आपण स्वागत करत आहोत मच्छीमार नेते सन्माननीय वसंत ताडेल साहेब यांचं सर्वश्री सागर रेडकर यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन सर्वश्री वसंत ताडेल साहेब यांचं आपण स्वागत करत आहोत. त्यानंतर पुढील स्वागत आपण करत आहोत यानंतर आपण स्वागत करत आहोत सन्माननीय अजित सावंत साहेब माजी सभापती पंचायत समिती यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. यानंतर रेडीगावचे माजी सरपंच आनंद कांबळे साहेब यांचं आपण स्वागत करत आहोत. विनंती असेल रितेश यांनी आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अनंत कांबळे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. यानंतर आपण स्वागत करत आहोत युवा उद्योजक सन्माननीय पराग शिरोडकर हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. मंडळातील सदस्यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. यानंतर सन्माननीय राजेंद्र कांबळे भागीरथी मेडिकल स्टोअरचे मालक यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. विनंती करतो मंडळातील सदस्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राजेंद्र कांबळे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाप. यानंतर रेडीगावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आनंद भिसे साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मंडळातील सदस्य त्यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत सन्मान पूर्ण करत आहोत. रेडीगावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय आनंद भिसे साहेब यानंतर आपण स्वागत करत आहोत रेडीगावचे भाजप शक्ती केंद्र प्रमुख सन्माननीय जगन्नाथ राणे साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. विनंती असेल गजानन यांना आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. यानंतर माजी तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय गोपाळ राऊळ यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती मंडळातील सदस्यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचे एक मोठं नाव कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग सर्वश्री गोपाळ भट्टा सर यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यानंतर सर्वांशी आशिष शिरोडकर साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. विनंती असेल मंडळातील सदस्यांना गोट्या राणे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करत आहोत. यानंतर सन्माननीय भानुदास रेडकर साहेब यांचं देखील आपण सन्माननीय भानुदास राणे साहेब यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. विनंती करतोय मंडळातील सदस्यांना बाहुली देवस्थानचे मानकरी सन्माननीय भानुदास राणे साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. आजच्या या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपण पाहतोय प्रमुख उपस्थिती सर्व मान्यवरांची. त्याचबरोबर यानंतर आपण स्वागत करत आहोत या मैदानासाठी ज्यांनी आपली जमीन दिली जमीन मालक तथा देवस्थान मानकरी सन्माननीय बाबाजी राणे साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मंडळातील सदस्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करत आहोत. त्याचबरोबर रेडीगावचे पोलीस पाटील सन्माननीय सीताराम राणे साहेब यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
यानंतर सर्वांशी अमित मडी साहेब यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. रेडीगावचे पोलीस पाटील विनंती असेल मंडळातील सदस्यांनी आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन अमित मडिया साहेब यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर आपण स्वागत करतोय ग्रामपंचायत सदस्य सौ रश्मी रेडकर मॅडम यांचं. विनंती मंडळातील सदस्य चला आपण आपल्या शुभ हस्ते सौ रश्मी रेडकर मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर रेडी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य सौ रिषा सावंत यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. सौ रिचा सावंत यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. यानंतर आपण स्वागत करतोय सर्वांशी सौ शमिका नाईक मॅडम यांचं देखील. यानंतर आपण स्वागत करत आहोत सौ बाडसिराडे मॅडम यांचं देखील उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सौ शमिका नाईक मॅडम यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. यानंतर सौ मानसी राणे मॅडम यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. यानंतर सन्मान्य नंदू राणे शिवसेना शाखा प्रमुख यांचं आपण स्वागत करत आहोत. शिंदेगडचे प्रमुख त्याचबरोबर सर्वांशी प्रथमेश कामत युवा उद्योजक रेडीगावचे यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. विनंती असेल मंडळातील सदस्यांना आपल्या शुभ हस्ते अक्षय राणे यांच्या शुभ हस्ते आपण सर्वांशी प्रथमेश कामत यांचं आपण स्वागत केलं. यानंतर स्वागत करत आहोत आपण माजी उपसरपंच तथा देवस्थान मानकरी सन्मानशी दीपक राणे साहेब यांचं. विनंती करतोय गोट्या राणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या कोकणची लोककला दशावतार प्रेमी सर्वांशी अण्णा गडेकर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर उपस्थित आहेत ब्राह्मण देवस्थानचे सचिव सन्मानशी भाऊ आजगावकर साहेब यांचं देखील आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. त्याचबरोबर रेडीगावचे माजी उपसरपंच सन्मानशी राजेंद्र राणे साहेब यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. विनंती असेल मंडळातील सदस्यांना आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर रेडीगावच्या देवस्थानचे मानकरी सन्मानशी रमा राणे यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर रेडीगावचे पोलीस पाटील अक्षय राणे यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. त्याचबरोबर ज्यांनी या मैदानासाठी आपली जमीन दिली आहे स्थानिक जमीनदार सन्मानशी आबा कांबळे साहेब यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. विनंती असेल मंडळातील सदस्यांनी आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मानशी आबा कांबळे यांचं देखील स्वागत करायचं. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सर्वांचे विनोद राणे यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. माऊली देवस्थानचे मानकरी सन्मानशी वैभव कामत साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर माऊली देवस्थानचे मानकरी सन्मानशी दिलीप राणे यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर माऊली देवस्थानचे पुजारी सन्मानशी राजेंद्र राहुल साहेब यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. रेडीगावचे सर्व ग्रामस्थ ज्यांची उपस्थिती मान्यवर कक्षेत आपण पाहतोय. त्याचबरोबर सन्मानशी भूषण सारक युवा सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. विनंती मंडळातील सदस्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत सन्मान पूर्ण करायचा आहे. यानंतर आपण स्वागत करत आहोत सन्मानशी मंगेश राणे यांचं देखील
विनंती असेल सागर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वांशी मंगेश राणे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सर्वांशी नवनीत परब साहेब यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. रेडी गावचे कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल इंजिनियर त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी आणि त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान सागर यांच्या शुभ हस्ते आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर रेडी गावचे ग्रामपंचायत कर्मचारी देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील आपण मान आणि सन्मानाने स्वागत करत आहोत. विनंती असेल रेडी गाव ग्रामपंचायत कर्मचारी यांना सर्व कर्मचाऱ्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आज या स्पर्धेसाठी आपले देखील प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय आणि सर्वांचा आपण सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. गाव पातळीवरील अगदी जर पाहिले तर न्याय व्यवस्था ज्यांच्या सुंदर अशा कार्यातून आणि ज्यांच्या अगदी उल्लेखनीय कामगिरीतून रेडी गाव देखील आपण प्रगतशील आणि विकसनशील पाहतोय. रेडी गावचे ग्रामपंचायत कर्मचारी यांचा देखील आपण सन्मान स्वागत करत आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सन्मानाशी रेडी गावचे विद्यमान सरपंच तथा ग्राम समृद्धी सन्मान 2025 जो पुणे मध्ये संपन्न झालाय. महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा उल्लेखनीय अगदी कार्यासाठी जो पुरस्कार देण्यात आलाय रेडी गावचे सरपंच सर्वांशी रामसिंग राणे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत केले. ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांचं यानंतर आपण स्वागत करत आहोत. सर्वांशी अंसा भगत यांचं देखील विनंती असेल त्यांना देखील की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. त्याच नंतर आपण स्वागत करत आहोत सर्वांशी हिरेन गडेकर यांचं देखील विनंती असेल त्यांना देखील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर विनंती असेल सन्माननीय अमोल राणे यांना देखील. त्याचबरोबर चेतन पिळणकर यांना देखील विनंती आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. मान्यवरांचं सर्वांचं आपण स्वागत करत आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. अन्वेष स्पोर्ट्सचे मालक समाजशी चेतन पिळणकर यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी विविध मोठ्या स्पर्धेत अन्वेष स्पोर्ट संघ जो आपण पाहतोय या संघाचे संघमालक चेतन पिळणकर यांचं आपण स्वागत करत आहोत. यानंतर स्वागत आपण करत आहोत समाजशी संकेत राणे यांचं विनंती असेल त्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर समाजशी शिवाजी सावंत साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. सर्वांशी मनोहर राणे देखील उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती या. सर्व मान्यवरांचं आज आपण या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी स्वागत करत आहोत. त्याचबरोबर पत्रकार अना सातार्डेकर साहेब यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. त्याचबरोबर सर्वांशी सिद्धांत कोरगावकर हे देखील उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रत्येक अगदी सुंदर आणि गोड असे क्षणचित्र आपण टिपतो. फोटोग्राफर सिद्धांत कोरगावकर यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मुख्य व्यासपीठावरती पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. बरोबर काढले मी. त्याचबरोबर रेडी गावचे आमचे युट्यूबर सर्वांशी भाई पांडजी यांचे त्याचबरोबर रेडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सर्वांशी सागर राणे हे देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. त्याचबरोबर अराउंड
रेडी संघाचे संघमालक सन्मानश्री रिचर्ड लोबो हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. त्यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. रेडी गावातील अजून एक मोठी स्पर्धा जी सातत्याने जर पाहिली तर क्रिसमस दिवशी ज्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते त्या स्पर्धेचे सर्व रेडी एरॉन रेडी संघाचे संघमालक सन्मानश्री रिचर्ड रोबो यांचा देखील आपण सन्मान करत आहोत.